हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू चॅनल क्रिएट विथ कल्पना. वसन्तास्य गम्ये चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षास्मिनः नूतनं यशः आपनोई. सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बघा, सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात. दिवस साजरे, नवे वर्षाची सुरुवात. गुढीपाडव्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हाला सगळ्याला. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. बघा, इथं तुम्हाला आम्ही दिसत आहे की गुढी उभारत आहेत. आम्ही गुढी उभारण्यासाठी तयारी चालू आहे. मी, माझ्या 2 मुली आणि माझे मिस्टर यांनी आम्ही गुढी उभारली आहे. गुलाबी कलरची साडी आहे आणि हा माझा लग्नातला शालू आहे. त्याची आम्ही गुढी उभारत आहे आणि त्याला साखरेच्या गाठी, पुन्हा बांबू, परत तांब्याचा गडू, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला दिसत आहोत. तुम्ही पण कशी गुढी उभारता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचे 9:30 वाजले होते, पण एवढं ऊन झालेलं होतं की विचारूच नका आणि उन्हाचे झटके बसत होते. बघा, आमची गुढी उभारलेली आहे आणि आम्ही ह्याची आता पूजा करत आहोत. इथं तुम्हाला दिसत आहे. या तुमच्याकडे लिंबाचा फाटा आणि ह्या लिंबाचा फाटा घातला जातो का आणि बांबूलाच गुढी उभारली जाते का? कुठं ही छोटी गुढी उभारली जाते, कारण की आत्ता सध्या छोटे घरं असल्यामुळं अशी गुढी उभारण्यात येत नाही. आम्ही पारंपरिक रीतीनेच हा उत्सव साजरा करतो आणि सगळ्याच्या साक्षीने गेल्या वर्षी फक्त मी आणि माझी मुलगी छोटी आणि मुलगा, माझी मिस्टर आणि माझी मोठी मुलगी नव्हती. आणि ह्यावेळेस आम्ही सगळे सोबत आहोत. गुढी पडायला खूप छान वाटत आहे, आनंद वाटत आहे. आणि आम्ही सगळ्यांनी, बघा, मी इथं तुम्हाला दिसत आहे की हळदी आणि कुंकाचे पट्टे 5-5 वळले आहेत आणि आरती करायला घेतलेला आहे. बघा, माझ्या मिस्टरांनी व्यवस्थितरित्या ह्याला साखरेच्या गाठीचा, फुलांचा हार, कडुलिंबाचा फाटा, एरंडीचा फाटा आणि वर तांब्याचा गडू आणि त्याला स्वस्तिक काढलेला आहे. 5 ठिपके दिलेले आहेत. मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारले जातो आणि आम्ही आरती म्हणत असताना तुम्हाला दिसत आहे. सोबत उभं राहा. माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याद्रविण त्वमेव सर्व मंगल. हरे राम 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 हरे कृष्ण हरे आज दिनांक 18/3/2026, वार बुधवार, मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे. धन्यवाद. असाच सहवास तुमचा असाच माझ्यासोबत राहू. आणि चुकून जर माझं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. ज्यांच्यामुळे माझे हे संपूर्ण वर्ष हसत खेळत आनंदात गेले त्यांचे मी आभारी मानले पाहिजेत. त्यामध्ये तुम्हीही आहेत. तुमचे मनपूर्वक आभार. पुढील वर्ष आपला असाच आनंदही सहज लाभो. गुरुवार दिनांक 19/3/2026 पासून सुरू होणाऱ्या मराठी चैत्र गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आमची यथासांग पूजा तयार झाली होती आणि आम्ही सगळ्यांनी गुढीची पूजा करून आम्ही सगळे खाली आलेलो होतो. आणि बघा, आम्ही इथं चौकटीची वगैरे सगळी देवाची पूजा करतो.
तुळशीची पूजा झाली होती आमची. आणि नंतर आम्ही गाडीला पण स्वस्तिक काढलं आणि सगळ्या व्हेकललासुद्धा माझ्या छोट्या मुलाने स्वस्तिक काढून 5 ठिपके दिलेले होते आणि उदबत्ती ओवाळून आम्ही त्याची पण पूजा केलेली होती बघा. नक्षीदार काठेवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरी करूया हा गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून आपण गुढीपाडव्याला समजलं जातो. आणि त्यानंतर त्या वर्षी मोठ्या वाहनांची, सोन्याची खरेदी केली जाते आणि शुभ मानलं जातं. त्यापैकीच एक हा मुहूर्त असतो आणि सगळेजण खरेदी करतात. पण सोन्याचा भाव तर खूप असं गगनाला मावना झाला आहे. त्यामुळे सोनं काही खरेदी करणं झालं नाही. सोन्याबरोबर चांदीचाही भाव वाढलेला आहे. त्याप्रमाणेच इथं जे ज्याला जमेल ते घेत आहे. आणि गुढीला नैवेद्य म्हणून ही इथं आमच्याकडं घोलाणा केला जातो. तुमच्याकडं केला जातो का तुम्ही नक्की सांगा. आणि बघा मी गुढीची अशा प्रकारे हेप काढत आहे. त्यामुळं इथं बघा. आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा फोटो एक करून फोटो काढलेले आहेत. मी आणि माझे मिस्टर दोघांनी मिळून व्यवस्थितरित्या आरती केली.